वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत इयत्ता 6वीचा विषय भूगोल. आणि धडा चालला आहे आपला खडक व खडकांचे प्रकार 7वा. त्यामध्ये आपण बघत आहोत गाळाचे खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक हे सर्व खडक बघितले, त्यांचे प्रकार बघितले, ते कसे निर्माण होतात, अग्निजन्य खडक हे सुद्धा पाहिलं. आता आपण बघूया की आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने आणणाऱ्या खडकाचे वितरण आकृती 7.5 मध्ये दिलेले आहे. ते तुम्ही पान नंबर 43 बघायचं आहे. नकाशाच्या आधारे आपण बघूया बेसाल्ट शिवाय इतर कोणते खडक कोणत्या आपल्या आहेत तिथे वितरण कसं आहे आपल्या राज्यात, कुठल्या ठिकाणी कुठला खडक आहे, किती प्रमाणात आहे हे पाहूया. आता तुम्हाला दिसतंय नकाशावर महाराष्ट्राचा, स्क्रीनवर महाराष्ट्राचा नकाशा. त्यामध्ये बेसाल्ट खडक, ग्रॅनाइट खडक सूचीमध्ये दिलेला आहे, जांबा खडक आणि स्तरित खडक. तो ग्रे कलर आहे तो बेसाल्ट खडक, आणि त्याच्यापेक्षा डार्क ग्रे कलर आहे तो ग्रॅनाइट खडक, आणि लालसर असा कलर दिसतोय तो जांबा खडक, आणि लाईट येल्लो पिवळसर दिसतोय तो स्तरित खडक सूची दिलेली. आता बघा बेसाल्ट खडक आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी बेसाल्ट खडक आहे, म्हणजेच लावा रसापासून अग्निजन्य खडक बनलेला आहे, त्यातला हा प्रकार आहे बेसाल्ट खडक. म्हणजे सह्याद्रीचा आपला महाराष्ट्र जास्तीत जास्त बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या पूर्वेस आहे तो ग्रॅनाइट खडक, इकडे दक्षिणेचा आहे तो जांबा खडक सिंधुदुर्गमध्ये, आणि पूर्वेस आहे तो स्तरित खडक. दिसलं का तुम्हाला? धुळे, जळगाव या ठिकाणी, अमरावती, अकोला इथे कुठला आहे स्तरित खडक, आणि इथं स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला सिंधुदुर्गमध्ये हा जांबा खडक, आणि इकडे गडचिरोलीमध्ये ग्रॅनाइट खडक, आणि यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड, ठाणे या सर्व ठिकाणी बेसाल्ट खडक आहे. हे तुम्ही नकाशामध्ये महाराष्ट्राच्या सर्व दाखवायचं आहे, सूचीप्रमाणे काढायचं आहे, नावं द्यायची आहेत, कलरसुद्धा त्याप्रमाणे द्यायचा आहे. दक्षिण कोकणात आढळतो, त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय चालतो. बेसाल्ट खडक आढळतो ना दक्षिण आपल्या भागात. विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्राचे इतर मोठे मोठे साठे फारसे खडकांचे आढळत नाहीत. आता जांबा खडक आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांबा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आढळतो. हा आपला इथं धडा संपलेला आहे. प्रश्न उत्तर मी पाठवणार आहे, ते तुम्ही लिहायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. आणि सर्व माहिती, सर्व खडकांची, अग्निजन्य खडक, स्तरित खडक, गाळाचे खडक सर्वाची माहिती तुम्ही लिहायची आहे आणि धडा वाचायचा आहे. थँक्यू.